वेलकम बॅक अगेन गाइस. तो कैसे हैं आप? तर आता चाललो आम्ही काळा चौकीचा महागणपती आणि परलचा विघ्नहर्ता. दोन गणपती आता बघायला चाललो आम्ही. तर आता कॉटन ग्रीन स्टेशनला उतरलेलो आहे. आता इथून चालत लालबागला जाणार. म्हणजे जवळच आहे इथून लालबाग. लालबागला चालत जाणार इथून श्रवणच्या आत्याकडं जायचं त्याला बघायला. म्हणजे आत्याकडून सीधा मग लालबागला इथून आगमन बघणार, थोडं आगमन सोहळा बघणार, थोडं फिरणार. वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय. गणपतीची थोडी शॉपिंग करायची आहे ते करणार. तिथून जातो आम्ही कॉटन ग्रीनवरून लालबागला. ते मोठा ब्रिज क्रॉस करून जावं लागेल तुम्हाला. क्रॉस करून जायचं आहे भाईच्या आत्याकडे. तो जाणार आहे. लवकरच भेटू तुम्हाला आगमन सोहळ्याला. तर आम्हाला एक वाईट बातमी भेटलेली आहे की काळा चौकीचा महागणपती बरोबर उद्या आहे, आज नाही होणार आहे. आमचं सुद्धा मूड जरा मायूस झालेला आहे. परलचा विघ्नहर्ता ॲक्च्युली त्या दिवशी आम्ही बघितलंय तो. आता मागे आम्ही गेलो होतो तेव्हा, पण आता परत जातोय बघायला. श्रवण भाईला थोडा कन्फ्युजन झाला इकडं, नक्की कुठं जायचंय. तो पण खूप वर्षाने आलाय बोलतो. तो आम्हाला आता फिरवायला नको फक्त, आम्हाला तर काय आयडिया नाही इकडचं कुठं काय आहे. तर आप घेऊन चाललाय जाते आम्ही दोघं. तर फ्रूट्स घेऊन झालेलं आहे. आता निघालो परत वाटेला. आता लालबागला जायचा रस्ता कुठून आहे आता रेडी. आपण लालबागमध्येच आहे. रस्ता काय करतो आम्ही लालबागमध्येच आहे. आता इथून आत्याकडे जातोय ह्याच्या घेऊन. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. डाळिंब घेतलेला आहे चाललोय. रस्ता माहिती नाही त्याला अजून कन्फ्युजन आहे रस्त्यासाठी. काय फिरवू नको लालबाग. तर घेऊन जाशील फिरून परत इकडे आणशील कॉटन ग्रीन स्टेशनला. बघा आम्ही आता कुठे आलोय. आज तो लेजेंडरी ब्रिज. इथून मोठमोठे गणपतींचं आगमन. तर आता आम्ही चाललोय वेगवेगळे गणपती बघायला. गर्दी नाही रे इथं. कुठं आगमन कुठं आहे? परळ वर्कशॉपला भेटूया आपण. मित्रांनो हा आहे चिंतामणी मागे गेलेला आहे. समोर आहे. 1 महिन्यानंतर तिथं भगवा म्हणजे काय पाय ठेवायला जागा नसणार आहे. 29 तारखेला आगमन घ्यायला जागा नसणार आहे. पुढच्या 1 महिन्यानंतर काय पुढच्या संडेला. तर पुढच्या संडेला 29ला चिंतामणीचा आगमन सोहळा आहे. तर सर्व नक्की आम्ही पण जाऊ जमलं तर. आज बघा काहीच गर्दी दिसत या रोडला. पण आणि आता आम्ही चाललोय काळा चौकीचा महागणपतीचं डेकोरेशन बघायला. बघून येणार तर नाहीत पण तरी आम्ही ट्राय करू बघायचं. काळा चौकीच्या महागणपतीच्या गल्लीत आलेलो आम्ही. डेकोरेशन नाही दाखवणार तर खात्री आहे आम्हाला, पण तरी पण बघायचा प्रयत्न करू आम्ही. जाऊयात आता. तर इथे सुद्धा VIP एंट्री अशी मानली जाते लालबागच्या राजासारखी. हा सुद्धा भरपूर गाजलेला गणपती आहे. मंडळ आहे काळा चौकीचा महागणपतीचा. आतमध्ये जाऊन त्यांच्या मंडळाची मीटिंग चालू आहे तिकडे आतमध्ये जाऊन देत नाहीत. तर आता पुढच्या गणपतीसाठी बघूयात परळला. आता परळला जाऊयात. परळच्या महाराजाचा बघायला. मित्रांनो जरा दमळून चालून जरा रस्ते पितोय. दुकानात शॉपमध्ये मस्त लसीला टेस्ट भरपूर आहे. आता चाललोय पुढे. अजून आगमन वाटत सुरू झालेलं नाही आहे. शॉपमधून गणपती नाही निघालेत अजून. पण बघू जाऊया. तर मित्रांनो फायनली आपल्या लालबागच्या राजाच्या गल्लीत आलेलो आहेत आपण. 1 महिन्यानंतर इथे याल तुम्ही. मला दाखवलंच नाही. भारी होतं. 14 सप्टेंबर नंतर ही गल्ली आपल्याला बघायला पण भेटणार नाही. गाईस हा समोर लालबागच्या इथेच बसतो समोर. पूर्ण पॅक.
तर दर्शन झालेलं आहे आपलं. जसं आलंय तसं आता इथे व्हिडिओ फोटो नाही काढून देते तिकडे, तर दर्शन घेण्यासाठी काढलेलं आहे आम्ही. नियमांचं पालन करा, नाही बोलले तर नकाच काढू, कारण जर मग डेकोरेशन जर रिव्हील झालं मग तुम्हाला मजा नाही येणार म्हणून फॉलो द रूल्स. नेक्स्ट गणपती कुठे आहे? गणेश गल्ली रायजा मार्केट आहे, इथे शॉपिंग वगैरे करायला डेकोरेशनची. लालबागच्या गल्लीतच आहे. जेव्हा लालबागच्या राजा बसतो पूर्ण मार्केट बंद होऊन जातो. इथे आहे किराणा मला स्टोअर डेकोरेशनसाठी आहे. गौरी येते तेव्हा. आणि इथे आहे सुंदर लालबागच्या राजाची मूर्ती आहे, इथं बघितली. दर्शन झालेलं आहे आपलं. छोट्या गणपतीची पण मस्त मूर्ती होती, ती छान होती. जरा शॉर्ट ते सांगा डेकोरेशनचं सामान आहे. आणि आपल्याला जायचंय काय त्या गल्लीचं नाव तर नाही. परळचं गणपती बघणं कॅन्सल झालेलं आहे. वर्कशॉपमध्ये पण भरपूर गर्दी आहे. बाहेर नाईट शिफ्टला जायचं आहे. अजयला दुपारी जायचं होतं म्हणून तो गेला तिकडून. बाहेरला नाईट शिफ्टला जायचं आहे. तर जातोय आम्ही आता. याला डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे चिवडा गलीमधून. भरपूर गर्दी असेल चिवडा गलीमध्ये, पण ती पण खूप फेमस जागा आहे डेकोरेशनसाठी. पूर्ण ती चिवडा गली पूर्ण गणपती डेकोरेशनसाठीच सजलेली असते. आता जातोय, याला काहीतरी घ्यायचं आहे डेकोरेशनचं सामान. भरपूर गर्दी झाली आहे इकडे. आजचं 15 ऑगस्ट सर्वांना सुट्टी येतात. खूप गर्दी आहे. मागच्या संडेला मी आलो होतो तेव्हा काय एवढी होती गर्दी, पण एवढी खास नव्हती. पण आज खूप जास्त गर्दी आहे. शूटिंगला पण नाही, कसं तरी थोडे शॉर्ट्स घेतले ते तुम्ही टाकीन सिनेमॅटिकला, बघितलेच असतील तुम्ही. या व्हिडिओच्या आधीच ते व्हिडिओ टाकलेला असणार मी. बघूयात आता कसे काय होत आहेत. बायला अजून घ्यायचं 2-3 सामान. शंकराची पिंड घ्यायची होती, तिथे तर मरणाचे पाय ठेवायला जागा नाही. आता काय करतोय बघूयात. आम्ही बसलोय ते साईडला पंख्यात. ते फायनली भावाला भेटलेलं आहे. स्ट्रगल गाईज, नुसतं स्ट्रगल भेटलेला आहे. आता निघतो आम्ही. आता शंकराची पिंड आणि नंदी घ्यायचा आहे. तो झाला का मग संपला आमचं काम. असेल तर आम्ही घरी. तर फायनली सर्व शॉपिंग झाली. आता आलेलो आम्ही बाहेर. बाप्पाचं दर्शन झालेलं आपल्याला इथे. आता चिवडा गलीचं जे डेकोरेशन होतं त्या बाहेरच बाप्पाची मस्त पोस्टर लावलेला आहे. त्याचा शॉट घेतलेला आहे मी चांगलाच. आतमध्ये भरपूर प्रचंड गर्दी आज. तुम्ही जर सॅटर्डे संडे येत असाल तर नका येऊ. चालू दिवसाला या, 1 दिवस सुट्टी काढून कामावरती पाहिजे तर. पण सॅटर्डे संडे नका येऊ. आता बाहेर आल्यावर असं वाटते AC मध्ये आलो, म्हणजे आतमध्ये इतकं गरमी. लोकांच्या आधीच खूप गर्दी. बस पंखे आहेत, भरपूर पंखे आहेत, तरी पण गर्दीमुळं खूपच जास्त गरम व्हायला लागलं. आता बाहेर आलं थोडा थंड वाटायला लागलं. बाहेरच उभा आहे. तो काय पेमेंट करतो तिथे. तिथं पेमेंट झालं का मग आम्ही निघतो. मित्रांनो शॉपिंग तर ऑलमोस्ट झालेलीच आहे. हे आम्ही आता हे घेतलेलं आहे थर्माकोलची शीट्स आहे. आणि एक शंकराची एक ही पिंड पण घेतलेली आहे. तरी पण भावाला आपला काय कमी पडतंय काहीतरी. इथं उभा राहिला आहे थर्माकोल घेण्यासाठी. लाईन बघा किती आहे. एवढी नुसती बाहेर लाईन आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये अजून भरपूर आहे. बाई 7 वाजूला वाटतं इथं. तर फायनली झालेली आहे सर्व शॉपिंग. थर्माकोल फायनली नाहीच घेतलं तिथून. भरपूर गर्दी होती यार. काय गर्दीत ना कुठं. बस हवा निकल गई. चांगल्या ऑफ डेला येऊ. पिशवी बघ ना, एखादा पिशवीवाला दिसला तर पिशवी ऑफ डेला येऊ आणि मग सर्व एकत्र घेऊनच जाऊ. आज पुरतं बस झालं, कारण आता सॅटर्डे आहे. चिंचपोकलीवरून जायचं आहे आम्हाला. आता परत कुर्लेवाले चढून देणार ना उतरून देणार, त्यापेक्षा आपलं जेवढं आहे तेवढंच बस झालं. लास्ट टाइम कुठं घेऊन गेलो, कसं गेलो आम्हाला माहिती. संडेला गेलेलो मेगा ब्लॉग असताना कुर्ल्यावरून लगेजमध्ये तेवढी गर्दी होती ना, कसं तरी चढवलं आणि घेऊन गेलो. दाखवते घरी जाऊन
अरे दाखव ना पाहिल्या पटकन तुटली वगैरे तर महाग पण खूप आहे, एक्सपेन्सिव्ह. काही नाही घेऊन आले. प्राईस नको सांग. ओके प्राईस सांगितली. जी राहिली तर काय जी गेली आहे बरं, आवडलं जाऊ. चिंतामणीची. तर हा आहे इथला मेन गेट. त्या मेन गेट पासून चालत आल्यावर पुढे पुढे बाईने भरपूर शॉपिंग केलेली आहे. आज काय यांच्या गावात वाटतं हे आहे कॉम्पिटिशन आहे. तर नंबर 1 ज्याचा डेकोरेशन असेल त्याला पुरस्कार भेटला जाईल. कितीचा पारितोषिक आहे पहिला? पारितोषिक किती आहे पहिला? 51,000चा पारितोषिक आहे. यांनी 52,000ची शॉपिंग केलेली आहे इथं. 1,000 बघूयात काय आता. भाई जास्त खूप जास्त अख्ख्या घरात भाई एकटा एक्साइटमेंट आहे खूप जास्त गणपतीसाठी. असायलाच पाहिजे गणपतीसाठी, सगळे एक्साइटमेंट असतात, सर्व असायलाच पाहिजे. जरा शिकू आपण काहीतरी याच्याकडून. गणपती बाप्पा मोरया. आम्ही आलो आता कुठे आलो? चिंचपोकली स्टेशनला आलोय. आता इथून CST ला जाऊ, कारण कुर्ल्याला जाण्यात काय अर्थ नाही एवढं सामान घेऊन. हे बघा तेवढं वाट बघतोय ट्रेनची. CST ट्रेन येईल, मग CST ला जाऊन तिकडून वाशी पकडू. 1200 दिसत आहे. बघा प्राईस रिव्हील झालेला आहे. तुम्हाला पाहिजे तर घेऊन टाका. 1200 रुपीजची आहे. थर्मोकॉल सुटते. तर गायस आलेलो आता CST स्टेशनला आम्ही. चर्चगेटवरून CST पकडले, तिकीट वगैरे काढले. भरपूर गर्दी होती इथे पण. पनवेल 2 ट्रेन गेल्या तर आता पुढे खाली झाले. तर आता वाशी लागलेली आहे इथं, तर वाशीने जातो. आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आम्ही. परत जाताना पण गर्दी थोडीफार भेटेल अशी काय नाही, आता नंतर नाही. ब्लॉग इथेच आम्ही संपवतोय. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू पूर्ण बघितल्याबद्दल.